नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न दी कन्सेप्ट ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ओके, सो ऑल द ऑब्झर्वेशन्स मेड बाय अर्लियर सायंटिस्ट और द अर्लियर ॲस्ट्रॉनॉमर्स, then whatever the observations or the laws made by Kepler led that Newton to formulate his own theory of or the theory of gravity. काय तर आधीचे जे काही सायंटिस्ट होते त्यांनी जे काही शोध लावलेले होते, ओके, तसेच केपलरचे जे काही नियम होते या सगळ्यांचा अभ्यास करून न्यूटनने एक थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मांडली. काय मांडली? थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा एक नियम किंवा त्यानं सिद्धांत थोडक्यात मांडलं त्यावेळी. ओके, सो व्हॉट इज दॅट थेअरी और व्हॉट इज इट्स स्टेटमेंट? दॅट इट स्टेट्स दॅट every two objects in the universe which they are always attracts towards each other. काय म्हणतो तो न्यूटन? काय म्हणतो त्याच्या थेअरीमध्ये? ह्या जगातलेच नाही तर ह्या विश्वातले कोणत्याही दोन वस्तू घ्या, कोणत्याही दोन वस्तू त्या सतत एकमेकांना काहीतरी अट्रॅक्शन फोर्सने खेचत असतात, एकमेकांकडे ओढले जातात. कळलं? म्हणजे काय तर हा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, याला सपोज आपण M1 म्हणू किंवा ए ऑब्जेक्ट म्हणू आणि हा एक ऑब्जेक्ट आहे, याला बी म्हणू. ओके, सो दोज टू ऑब्जेक्ट आर ऑलवेज अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर. okay, due to some attraction force, that is what the force of gravitation. त्यालाच न्यूटन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात. लक्षात घ्या, न्यूटन काय म्हणतो? न्यूटनने त्या सगळ्यांचा अभ्यास करून एक थेअरी मांडली. त्या थेअरीच्या नुसार ह्या विश्वातले, फक्त जगातले नाही तर या विश्वातले कोणत्याही दोन वस्तू घेतल्या तर त्या सतत एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता तरी एक फोर्स आहे. ओके, ठीक आहे. Now what is that force? That gravitational force or that force of gravitation, force of attraction is directly proportional. त्याची थेअरी काय सांगते हे मी सांगतो, लक्षात घ्या. ओके, थेअरी काय सांगते बघा. What it states that the force of attraction between that two bodies is directly proportional to the product of masses of that two bodies. बघा, पहिलं स्टेटमेंट काय तर that force of attraction is directly proportional to the product of masses of that two bodies and it is inversely proportional to the square of the distance between two centers of that two bodies, लक्षात घ्या. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे तर त्याच्या हे जे काही दोन बॉडी आहेत त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टशी म्हणजे वस्तुमानाच्या गुणाकाराशी. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाशी आहे तर या दोघांमधलं जे काही अंतर आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे, ओके, हे या दोन बॉडींचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स जे आहे त्याच्या स्क्वेअरशी, त्याच्या वर्गाशी. ओके, मराठीमध्ये सांगतो बघा, त्याचं सिद्धांत काय सांगतो? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असा सांगतो की ह्या विश्वातल्या कोणत्याही दोन सपोज तुम्ही वस्तू घेतल्या, ओके, तर त्या वस्तू एकमेकांना सतत खेचत असतात किंवा एकमेकांकडे सतत ओढत असतात. ओके, आणि त्या एका बलाने, विशिष्ट अशा बलाने ओढल्या जातात. ओके, आता तो जो काय बल आहे, हा जो फोर्स आहे, तो जो काय बल आहे तो समानुपाती आहे. कशाशी समानुपाती आहे तर त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी. लक्षात घ्या, वस्तुमानाच्या गुणाकाराशी. आणखी तो व्यस्तानुपाती आहे, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्तानुपाती आहे. कशाशी तर त्या दोन वस्तूंच्या केंद्रापासूनचे जे दोन वस्तूंचं स्वतःच्या केंद्रापासूनचं जे अंतर आहे, त्यांच्यामधलं जे अंतर आहे त्याच्या वर्गाशी तो व्यस्तानुपाती आहे. हे मॅथमॅटिकली लिहिले की तुम्हाला लगेच समजून येईल. बघा, पहिला आपण रिलेशन बघू. फर्स्ट ही स्टेट्स दॅट फोर्स of attraction or force of gravitation is directly proportional to the what masses of that product of masses of that two bodies. Suppose
ए बॉडीचा मास आपण m1 कन्सिडर करू आणि बी बॉडीचा मास m2 करू, बरोबर. m1 इंटू m2 कळालं, m1 m2 प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दॅट टू बॉडीज. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं. मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल कसं लिहितो रे, 1/, लिहितो. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल कसं लिहितो आपण, 1/. सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाशी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इन बिटवीन दॅट टू बॉडीज, त्या दोन बॉडींच्या मधलं अंतर त्याच्या वर्गाशी. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इन बिटवीन टू बॉडीज म्हणजे इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. सिंपल आहे. ओके, सो इफ यू कंबाईन ऑल these you will get, बघा, m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. हे कंबाईन केले की तुम्हाला काय मिळतंय, ओके, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 इंटू m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. Okay, now this is what relation, this is what the relation of force and whatever the masses and distance. Okay, now if you want to make the equation of it, you have to add some constant there. Okay, so याचंच आपण काय बनवू, इक्वेशन बनवू here. Okay, इक्वेशन बघा काय बनते आता, f is equal to, if you want to make equation you have to add some constant g आणि ते आहे तसं m1 m2 divided by d square, and that g is nothing but the, हे g म्हणजेच असतो तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ओके, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन असं सुद्धा म्हणतात त्याला, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. लक्षात घ्या, कॅपिटल जी आहे, आपल्याला अजून बरेच जी शिकायचे आहेत. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणू शकता, याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकता, हा जो काही जी आहे तो. ओके, समजलं, इथं लिहितो वाटलंच तर g इज इक्वल टू, ठीक आहे. ओके, अँड व्हॉट इज दॅट मास m1 is nothing but the, m1 is what, mass of body A here, and m2 is what, mass of body B, and d is what here, d is nothing but the distance between centers of two bodies. ओके, त्या दोन बॉडींच्या मधलं त्याच्या केंद्रापासूनचं अंतर. मराठीमध्ये बघा, लक्षात घ्या, याला काय म्हणायचं, गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक. ओके, हे मास कशाचं वस्तुमान आहे, कशाचं, बॉडी ए चं वस्तुमान. ओके, वस्तू ए चे वस्तुमान, हे कशाचं, वस्तू बी चे वस्तुमान. डिस्टन्स बिटवीन, डी काय, दोन वस्तूंमधलं केंद्रापासूनचं अंतर, दोन वस्तूंच्या केंद्रांमधील अंतर थोडक्यात. ओके, समजलं. तर हा आहे तुमचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, हे आहे तुमचं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला. दॅट इज व्हॉट, एफ काय इथं, एफ इज व्हॉट, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, गुरुत्वाकर्षणाचं बल, गुरुत्वीय बल, ज्याला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो, दॅट इज व्हॉट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे समजलं. ओके, तर हे व्यवस्थित लिहून घ्या. याचे काही हे डेरिव्हेशन, हे फॉर्म्युला कसा मिळवला ते लक्षात घ्या. इथं स्टेटमेंट लिहा. त्याचं स्टेटमेंट काय, न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशनचं
there is a attracting force acting between any two bodies, okay, in the universe, and that attracting force or the force of gravitation is directly proportional to the product of masses of that two bodies, and it is inversely proportional to the distance, square of the distance between center distance between that two bodies. ओके, तर मराठीमध्ये काय, तर ते समानुपाती आहे कशाच्या, तर त्यांच्या वस्तुमानाच्या, दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, आणि व्यस्तानुपाती आहे कशाशी, तर त्या दोन वस्तूंच्या मधलं जे अंतर आहे त्याच्या वर्गाशी. ओके, हे स्टेटमेंट इथं लिहायचं व्यवस्थित. ठीक आहे. नाव लेट्स फाइंड दी युनिट ऑफ दॅट. फोर्स युनिट माहिती आपल्याला न्यूटन असतं. ओके, हे काय वेगळं फाइंड आउट करायची गरज नाही. ओके, फोर्स याचा अर्थ त्याचं युनिट न्यूटन असणार. ओके, नाव द क्वेश्चन इज दॅट व्हॉट हॅपन इफ दी मास ऑफ एनी वन बॉडी इज डबल देअर. जर तुम्ही काय केलं तर एका कुठल्या तरी बॉडीचं मास डबल केलं तर काय होणार आहे बघा. सपोज m1चं मास डबल केलं म्हणजे 2m1 केलं तर काय होणार आहे, ही सगळी पूर्ण व्हॅल्यू डबल होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, युअर फोर्स विल बी डबल देअर, फोर्स ऑफ अट्रॅक्शन विल बी डबल देअर. लक्षात ठेवा, जर एका कुठल्या तरी वस्तूचं वस्तुमान हे तुम्ही डबल केलं, दुप्पट केलं, तर जो काही गुरुत्वाकर्षणाचं बल आहे ते सुद्धा दुप्पट होणार आहे. कारण की डबल केलं याचा अर्थ 2 गुणिले केलं म्हणजे पूर्ण ह्यालाच गुणिले 2 झालं. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट हॅपन इफ यू हॅव डबल द डिस्टन्स. ह्या दोघांमधलं अंतर डबल केलं तर काय होईल बघा. ओके, तर तेव्हा सुद्धा आपण काढू शकतो. अंतर डबल केलं याचा अर्थ इथं इंटू 2 आलं, बरोबर. ह्या 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती, 4. 4 काय आहे, डिवाइडला आहे. याचा अर्थ तुमचं जे काय फोर्स आहे तो 4 पटीने कमी येणार आहे. बघा, भागाकारात आहे ना, म्हणजे 4 ने भागतोय आपण, गुणत नाही. गुणत असतं तर 4 पटीने ते वाढलं असतं. ओके, सो सिंपल काय, इफ द डिस्टन्स बिटवीन दॅट टू bodies is double there, the force of attraction will be reduced there. Okay, in what time, in 4 times. 4 पटीने साधारणतः ते कमी होईल. हे दोन क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, now what is that distance? Distance is nothing but the whatever the distance between the centers of that two bodies. Okay, if that body having the definite circular shape, जर कम्प्लिटली सर्क्युलर त्या बॉडीचा शेप असेल, गोलाकार, स्पेरिकल, नॉट दिस सर्क्युलर, स्पेरिकल शेप असेल, तर त्याच्या केंद्रापासून म्हणजे मध्यबिंदूपासून जे अंतर मोजलं जातं, ओके, समजलं, तेच आपण इथं कन्सिडर करतो. बट इफ द बॉडी डज नॉट हॅव दी दॅट सर्क्युलर शेप, इफ सपोज इट हॅव अ इरेग्युलर शेप, कसाही रँडम शेप आहे त्याला, म्हणजे असा काहीतरी शेप आहे, बरोबर, अशा काहीतरी दोन तुमच्या बॉडीज आहेत. ओके, तर मग या केसमध्ये आपण डिस्टन्स कसं कन्सिडर करणार, आपल्याला सेंटर त्याचं मिळत नाही. ओके, सो इन दॅट टाइम, म्हणजे इथं सुद्धा लक्षात घ्या, इथं सुद्धा तीच आहे ॲक्टिव्हिटी. सो अशा केसमध्ये वी आर टेकिंग द डिस्टन्स बिटवीन इट्स सेंटर ऑफ मासेस. लक्षात घ्या, आपण कशापासूनचं डिस्टन्स मेजर करतो, तर त्याच्या सेंटर ऑफ मासेस पासूनचं डिस्टन्स. व्हॉट इज दॅट सेंटर ऑफ मासेस ऑर द CG, त्याला सेंटर सुद्धा म्हणतो किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा म्हणतो. दॅट इज व्हॉट द सेंटर ऑफ मास, म्हणजे असा एक पॉइंट असतो वेअर द होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड, होल मास ऑफ दॅट बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. लक्षात घ्या, सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं, तर त्या पूर्ण शरीराचं किंवा ती जी काही वस्तू आहे त्या वस्तूचं पूर्ण मास, पूर्ण वस्तुमान जे असतं ते त्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ओके, सो त्या आपण हे बाय फॉर्म्युल्याने काढू शकतो, म्हणजे सूत्राने वगैरे हे आपण सॉल्व करू शकतो किंवा त्याचा जो काही CG आहे तो मिळवू शकतो. ओके, सो सपोज याचं CG इथं काहीतरी येईल, याचं CG इथं काहीतरी येईल. ओके, CG म्हणू याला आपण. ठीक, तर या CG पासूनचं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून किंवा सेंटर ऑफ मास पासूनचं डिस्टन्स कन्सिडर केलं जातं इफ सपोज दॅट बॉडी हॅव्हिंग द इरेग्युलर शेप ऑर द इनडिफायनाइट शेप. जर व्यवस्थित किंवा ठरवू शकत नाही असा कुठला तरी शेप असेल तर अशा पद्धतीने डिस्टन्स घेतो. ओके, सो सेंटर ऑफ मास समजलं तुम्हाला, CG और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज व्हॉट दॅट द पॉइंट वेअर द होल मास ऑफ बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. ओके, लक्षात घ्या, मी सपोज असा उभा राहिलो, असं तिरका काहीतरी उभा राहिलो, बरोबर, मी पडत नाही, याचा अर्थ मी काय केलं तर माझा CG ॲडजस्ट करतो. ओके, समजलं, त्यामुळे मी पडत नाही, किंवा मी माझा CG ॲडजस्ट केला नाही, माझं सगळं मास त्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, म्हणून मी तोल सांभाळून उभा राहू शकतो. लक्षात घ्या. ओके, हा पेन सपोज मी असा पकडण्याचा प्रयत्न केला तर तो
तोल जातोय, पण हा जर मी CG ॲडजस्ट करून त्याचा पकडला तर तो राहू शकतो. ओके, लाईकवाईज. ठीक आहे, समजलं. नाव नेक्स्ट इज दॅट दी युनिट ऑफ दॅट G. ओके, ह्याचं Gचं हे जे काही ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण बघितला, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक आपण बघितला, ह्याचं युनिट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, आपल्याला फोर्सचं युनिट माहीत आहे, मासचं युनिट माहीत आहे, आणि डी म्हणजे अंतर म्हणजे डिस्टन्सचं युनिट माहीत आहे. बघा आता त्याच्या आधी एक कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सेप्ट काय? इफ सपोज यू हॅव अ युनिट व्हॅल्यूज ऑफ ऑल द मॅसेस अँड डिस्टन्स, इफ सपोज यू हॅव अ युनिट व्हॅल्यू, युनिट म्हणजे एक, म्हणजे मास 1 kg कन्सिडर करायचा आणि डिस्टन्स 1 मीटर कन्सिडर करायचा, म्हणजे प्रत्येक एक व्हॅल्यू कन्सिडर केली तर वॉट एव्हर दी G इज इक्वल टू दी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. सिंपल आहे बघा, m च्या जागेवर एक किंमत टाकू, m हे सगळे एक किंमत टाकू. F बरोबर काय? G m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, दोघांचे मास 1 kg आहे, 1 × 1 डिवायडेड बाय डिस्टन्स सुद्धा 1 मीटर आहे, सो 1 स्क्वेअर आला. सो काय होणार? सगळ्याची व्हॅल्यू 1 येणार. ओके, सो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, ओके, हे दोघं काय झाली? इक्वल आली इथं. समजलं? सो अजून तुम्हाला काय समजलं याच्यावरून? इफ दी व्हॅल्यूज ऑफ मास अँड दी डिस्टन्स आर द युनिट वन, देन whatever the force of gravitation is equal to the gravitational constant, पण ते युनिट असेल तेव्हा, असं लक्षात घ्या. ओके, नाव लेट्स फाइंड द युनिट म्हणजे एकक आपण मिळवू याचा Gचं. बघा, F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय काय येणार? डी स्क्वेअर. ओके, ठीक आहे. सो हे काय करू? G तिकडं ठेवू आणि बाकी सगळं पलीकडं. G इंटू डी स्क्वेअर m1 m2 डिवाइडला येणार आणि इकडं G F इंटू डी स्क्वेअर आणि इकडं G तसा राहील. ओके, सो G हे व्यवस्थित लिहूया. G बरोबर F इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. सो व्हॉट इज द युनिट ऑफ F? फोर्स, न्यूटन. युनिट ऑफ डी स्क्वेअर, डी म्हणजे डिस्टन्सचा वर्ग आहे. डिस्टन्सचं युनिट काय? मीटर. मीटरचं काय येणार? स्क्वेअर. ओके, मीटर स्क्वेअर. देन व्हॉट इज द युनिट ऑफ मास? मासचं युनिट काय असणार आहे तिथं? मास इज व्हॉट? मासचं युनिट काय? मास कशात मेजर करतो आपण? kg मध्ये, बरोबर. ठीक आहे, kg इंटू kg म्हणजे kgचा स्क्वेअर आला. ओके, सो हे युनिट असं सुद्धा लिहू शकता तुम्ही, हे Gचं काय युनिट आहे, किंवा हे G kg आहे ते वर सुद्धा घेऊ शकता, न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि हे kg⁻² येणार. मग kg⁻². ओके, हे छेदात आहे ना, ते वर गेलं की मायनस करायचं. कळालं? ठीक आहे. सो अशा दोन पद्धतीत आपण युनिट लिहू शकता. हे काय कशाचं एकक आहे? हे युनिट ऑफ G म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, लक्षात घ्या. ओके, Gचं एकक काय एकक आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². ओके, kg-². समजलं? ओके, नाव व्हॉट इज इट्स ॲक्च्युअल व्हॅल्यू, वेदर इट हॅज बीन measured or not? So the answer is yes, it has measured by there was one scientist, Henry Cavendish, okay, who has measured the actual value of that G. So what is the actual value of that G? Value of G is 6.673 into 10⁻11 unit Newton meter square kg⁻². ओके, समजलं? सो ही व्हॅल्यू ऑफ G आहे, लक्षात घ्या. ही सुद्धा पाठ करा. 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-². ओके, सो हे कोणी शोधून काढले? हेनरी कॅव्हेंडिश नावाचे एक वैज्ञानिक होते, सायंटिस्ट होते, त्यांनी ही शोधून काढली. ओके,
सो आणि हे काय त्याचं SI युनिट आहे, लक्षात घ्या. MKS सिस्टम मधल्या व्हॅल्यू दिसतात ना सगळ्या, ठीक आहे, समजलं. ओके, सो वी हॅव लर्न द केपलर लॉज. सो लेट्स नो अबाउट दॅट केपलर सायंटिस्ट इन दिस सेक्शन ऑफ इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. हिज नेम इज जोहानेस केपलर, और मराठीमध्ये त्याला योहानेस असं सुद्धा म्हटलं गेलं आहे, योहानेस केपलर. ही वॉज बॉर्न इन 1571 अँड डायड इन 1630. ओके, 1571ला त्याचा जन्म झाला आणि 1630ला त्याचा मृत्यू झाला. ही वॉज अ जर्मन astronomer as well as he is also a mathematician. Okay, then he started working as a helper or the assistant to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 1600. Okay, so 1600च्या दरम्यान तो टायको ब्राहे म्हणून एक प्रागमध्ये एक सायंटिस्ट होते, सिनियर सायंटिस्ट होते. त्यांच्या हाताखाली असिस्टंट वगैरे म्हणून किंवा त्यांचा हेल्पर किंवा मदतनीस म्हणून ते काम करायचे. नाव आफ्टर दी सडन डेथ ऑफ ब्राहे इन 1601, केपलर वॉज अपॉइंटेड ॲज दी रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. रॉयल मॅथमॅटिशियन म्हणजे पूर्वी शाही गणितज्ञ म्हणून ओळखले जायचे. शाही गणितज्ञ म्हणजे काय, पूर्वी राजदरबारात असे वेगवेगळे कलाकार, पंडित लोक असायची. ओके, सो हे टायको ब्राहेच्या जागेवर यांची नियुक्ती करण्यात आली दरबारात. Then Kepler used the observations of planetary motions made by Brahe to discover the laws of planetary motion. So तुम्हाला माहिती आहे केपलरने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला, बरोबर, बाय द ऑब्झर्वेशन, त्याच्या आधीचे जे काही त्याला अवेलेबल होते सोर्सेस त्याच्यावर. Now he wrote several books also. His work was later used by Newton in, so we know that the later on Newton used all his law, he studied his laws and formulating the law of gravitation. Okay, so that was the scientist Johannes Kepler. Okay.